आणि लाडकी बहीण योजनेमुळे सत्ताधारी पक्षाला जास्त मतं पडली. हा तर राजकारणाचा भाग आपण राजकीय म्हणजे विधानसभाच्या राजकारणाचा हा भाग सोडून देऊया. आता त्याच्यावरती चर्चा करू नये. पण जेव्हा आपण स्थानिक संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विचार करतो, तेव्हा ह्या शासकीय योजना महत्त्वपूर्ण ठरतात. कारण याच्यातून तुमचा वोटिंग पॅटर्न ठरत असतो. त्या म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणींना निधी जर मिळाला, तर त्या बाजूनी पण वळू शकतात आणि तुम्हाला जर लाडकी बहिणीचा निधी जर नाही मिळाला, तर त्या विरोधात पण जाऊ शकतात. असं दोन्हीकडे पण होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की असं गृहीतच ठरलं नाही पाहिजे की लाडक्या बहिणींना योजनेमुळेच ह्या सत्ताधारी पक्षांच्याच बाजूने सातत्याने जातील. असं दोन्ही पण आहे. म्हणजे या शासकीय योजनांचा फायदा झाला तर सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जाऊ शकतं किंवा त्या विरोधात पण जाऊ शकतात. तरुणांचा जर कल बघितला, जसं तुमच्या प्रश्नांमध्ये जो संदर्भ होता, तरुणांचं काय कल कुठे जातोय? आजचं राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण ते स्थानिक पातळीवरचं राजकारण चा काळ बघितला, हा जाज्वल्य राष्ट्रवादाचा काळ आहे. म्हणजे जाज्वल्य राष्ट्रभक्ती एखादा राजकीय पक्ष उभी करत असतो. मग मी भारत माता की जय म्हणेल किंवा मी एखाद्या धर्माचा पुरस्कार करणार आहे, माझं हिंदुत्व किती कट्टर आहे, हे दाखवण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत असतो.